वित्त आयोग, आपल्याला माहिती असायला पाहिजे की वित्त आयोगाची स्थापना ही संविधानात्मक बॉडी आणि स्थापना जी आहे ते 280 या कलमा अंतर्गत म्हणजे आर्टिकल 280 नुसार झालेली आहे. वित्त आयोगाचा कालावधी जो आहे तो नेमका 5 वर्षाचा वित्त आयोग जो आहे तो नियुक्त केला जातो. आणि RDG म्हणजे रेव्हेन्यू डिफिसिट ग्रँट हे या अगोदर केंद्रामार्फत राज्यांना दिला जाणारा एक मदत किंवा एक ग्रँट असं म्हणूयात, हे ग्रँट होतं. आणि 16व्या वित्त आयोगाने या ग्रँट संदर्भामध्ये ही जी आहे राज्यांची महसुली तूट भरून काढण्यासाठी राज्यांना देण्यात येणारं ग्रँट हे रद्द किंवा बंद करण्यासाठी वित्त आयोगाने सांगितलेलं आहे. म्हणजे आता हे रेव्हेन्यू डिफिसिटचं ग्रँट जे स्वरूप जे आहे ते कसं होतं, अनकंडिशनल ग्रँट होतं. कुठलीही कंडिशन इथे मेन्शन केलेली नव्हती. याच्यासोबतच 16व्या वित्त आयोगाची शिफारस जी आहे ते RDG कमी करा किंवा हे रद्द करा शिफारस त्यांनी केलेली आहे. याचं फिस्कल डिसिप्लिन आणि सेल्फ रिलायन्स म्हणजे राज्यामध्ये फिस्कल डिसिप्लिन आणणे, एक वित्तीय शिस्त आणणे आणि त्यासोबतच एक आत्मनिर्भर सेल्फ रिलायन्स राज्य करणे. आत्मनिर्भर, ज्याप्रमाणे आपली MPSC मेन्स टेस्ट सिरीज आहे आत्मनिर्भर टेस्ट सिरीज, त्याचप्रमाणे राज्याला सुद्धा काय करायचंय, देशाला राज्याला काय करायचं आपण बघू शकतो की भारताचं सुद्धा लक्ष आहे आत्मनिर्भर होण्याचं. राज्याला सुद्धा इथे आत्मनिर्भर करायचं आहे. सर्वाधिक राज्य म्हणजे आता ही जेव्हा रद्द करेल हे RDG जेव्हा रद्द होईल तेव्हा सर्वाधिक त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये पडेल. का पडेल? कारण त्या हिमाचल प्रदेशमध्ये ग्रँटच्या 12 ते 13% बजेटमध्ये इथे वाटा होता. यासोबतच GST नंतर राज्यांचे कर स्वातंत्र्य कमी इथं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघितलेलं थोडक्यात 16व्या वित्त आयोग आणि रेव्हेन्यू डिफिसिट ग्रँट. आता मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहे ते कोण होते.